हॅलो सर्वांना, आज आपण बघणार आहोत प्रसादाचा शिरा कसा करतात ते. अतिशय कमी वेळेत आणि कमी साहित्यात मऊसूत शिरा आपण आज करणार आहोत केळं वापरून. यासाठी मी घेतलंय एक केळं. वेलची केळं घ्यायचं नाही, साधं केळं घ्यायचं आणि सव्वा सव्वाच्या मापाने आपण सगळ्या गोष्टी घ्यायच्या. याच्यामध्ये सव्वा वाटी रवा, सव्वा वाटी तूप, सव्वा 2 वाटी साखर आणि सव्वा 4 वाटी दूध घेतलं आहे आणि आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स, जायफळ आणि वेलची पूड ही घेतली आहे. आता मी हा सव्वा वाटी रवा सव्वा वाटी तुपामध्ये रोस्ट करून घेते आणि हे रोस्ट करतानाच मी त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकणार, जेणेकरून ड्रायफ्रुट्स सुद्धा रोस्ट होतील त्याच्याबरोबरच तूप आणि रव्याबरोबर. सो आता हा रवा भाजायला मला 10 मिनिटं लागणार आहेत. आणि त्याच्यामध्ये मी केळंही टाकलंय, म्हणजे केळं पण त्याच्यामध्ये मिळून येईल पूर्ण सगळ्या साहित्यामध्ये. आणि हे केळं जेव्हा आतमध्ये पडतं आणि ते केळं जेव्हा पिकलेलं असतं ना, त्याचा स्वाद येतो, तो अप्रतिम स्वाद असतो. मला खूप आवडतं पिकलेल्या केळं टाकून केलेला शिरा. आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. 10 मिनिटांनी रवा जेमतेम भाजलाच गेलेला आहे. मी अजून त्याला थोडं रोस्ट करते आणि मग त्याच्यामध्ये नंतर आपण दूध टाकूया. सो हा चांगला मोकळा झालाय आणि तो भाजला गेलेला आहे. आता त्याच्यामध्ये मी सव्वा 4 वाटी जे तूप घेतलंय, आपलं दूध घेतलंय ते टाकते. आणि आपण जेव्हा हे दूध टाकतो ना, तेव्हाच त्याच्यामध्ये जायफळ आणि वेलचीची पूड टाकून द्यायची. ती दुधात छान मिळून येईल आणि त्याचा पण छान सुगंध येईल. आता मी थोडा वेळ ते ठेवलं तसंच आणि त्याच्यानंतर लगेचच ॲब्झॉर्ब झालं ते दूध आणि असं दिसायला लागलं तो शिरा. त्याच्यामध्ये मी सव्वा 2 वाटी साखर घातली. आता तो मऊसूत शिरा आपला रेडी झालेला आहे, हा बघा. आणि तुळशी पत्राशिवाय आपला शिराचा नैवेद्य होणार आहे का कंप्लीट? नाही. असा आपला शिरा रेडी आहे.